नमस्कार. इलेक्शन आपल्या निवडणुका भारताच्या आता सध्या चालू आहेत. तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक एक माणूस, एक एक कॅन्डिडेट माणूस किंवा नेते 7-7 वेळा आमदार खासदार होतात आणि ते सांगतात मी 7 वेळा आमदार झालो, मी 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, मी इतक्या वेळा आमदार इतक्या वेळा खासदार झालो. मग मनात हा विचार आला की हा 5 वेळा 7 वेळा खासदार आम्ही निवडून दिला, पण त्याला गर्व त्याला व्हायला लागला. तर ह्यापेक्षा भारतामध्ये एका माणसाला जास्तीत जास्त 2 टर्म, कुठली इलेक्शन असो त्याला जास्तीत जास्त 2 टर्म त्याला मिळायला पाहिजेत. म्हणजे 10 वर्ष 2दा तो आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो, पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो, ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ शकतो, किंवा मी म्हणतो गृहनिर्माण असो, बँक असो, सोसायट्या असो, किंवा अजून कुठल्याही गल्लीतल्या इलेक्शन असो, नगरपालिका, महानगरपालिका, अजून कुठल्या इलेक्शन, एका माणसाला जास्तीत जास्त 2 टर्मच मिळायला पाहिजे. 2 टर्म नंतर त्या माणसाला कुठली भारतामध्ये इलेक्शन लढवायला, निवडणूक लढवायला परवानगी दिली नाही पाहिजे. म्हणजे नाही तर आता असं व्हायला लागलं की जर बारामती म्हटलं की पवार खानदानाला दिली, लातूर म्हटलं की विलासराव देशमुखांना दिली, तिकडं गेलं की मुंडे साहेबांना दिली, इकडं गेलं की थोरात साहेबांना दिलं, तिकडं गेलं की विखे पाटलांना दिलं, इकडं गेलं वडट्टीवारला गेलं, तिकडं अजून कोणता तरी वार कुठला तरी कुठल्या तरी आहे तिकडं गेलं की नायकांना दिलं, आता नवीन शिंदे साहेबांना दिलं, इकडं आता पैठणला म्हटलं, औरंगाबादला म्हटलं तर भुमरे साहेबांना दिलं. म्हणजे बरेचसे जिल्हे, तालुके, बऱ्याचशा गोष्टी आता असं फिक्स झाल्यात की हे म्हणलं की ह्यांनाच द्यायला पाहिजे आणि त्यांच्याच घरातून कोणीतरी येणार, निवडून येणार, तेच पुढे जाणार आणि तेच आम्हाला पुढे शहाणपणा शिकून मी 7 वेळा झालो, मी 10 वेळा झालो. बाबा का तुमच्याच एकाच घरात का? जर हे सगळं थांबवायचं असेल आणि खरोखर भारतात जर लोकशाही असेल, आणायची असेल, लोकशाही आपल्याला जर चालवायची असेल, आणि ही जी बाप मुलगा लेक आजोबापासूनचे जे सुरुवात होतं की माझे आजोबा हे होते, माझा बाप हे होता, माझी आई ते होती, आणि तुम्ही मात्र सतरंजा उचला, पोस्टर लावा, तुम्हाला ते काही बोलतील, कसे वागतील, त्यांच्याकडे करोड्याच्या प्रॉपर्ट्या होतील, मोठमोठ्याल्या गाड्या बंगले घेऊन ते मजा मारतील. आम्ही मात्र मतदान करायचं, चुपचाप खाली मान घालून मतदान करायचं, सतरंजा उचलायच्या, पोस्टर लावायचे, त्यांच्या विरुद्ध काही बोललो की लगेच दादागिरी सोडू होणार, मारणार. एकेका घरात 5-5 आमदार, 5-5 आमदार, 2-2 खासदार, त्यांच्याच घरात मंत्रीपद, त्यांच्याच घरात सगळं. म्हातारं झालं की त्यांना काहीतरी त्यांना काहीतरी राज्यपाल करा, काहीतरी करा. म्हणजे कोणी कुठंतरी निलंगेकर आहेत, तिकडं औशाला हे आहेत, इकडं हे आहेत, मग ते पाटील, हे पाटील. मग हे किती दिवस चालणार? मग कशाची लोकशाही? हे तर राजेशाही, हुकुमशाहीकडे झुकायला लागली. एवढंच आहे की निवडून देऊन हुकुमशाही मान्य करायची, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही, त्यांच्याशिवाय तुम्ही दुसरं कोणाला तिकीटच देऊ शकत नाही. तो नाही दिलं तर ते फुगून बसतात, तिथून ते निवडणूक त्यांना तिकीट द्यावंच लागतं. आत्ताच्या ह्याच्यात बघा तुम्ही दोन्हीकडे पण. मग हे काय त्यांना अंदान दिलं आहे का? त्यांचंच आयुष्य आहे का सगळं तेच करणार का? मग कसली लोकशाही भारतामध्ये? ही नावाची लोकशाही झाली हो. जोपर्यंत कुठला तरी असा कायदा येत नाही की आम्ही फक्त 2 टर्मच देणार, 2 टर्म नंतर त्या माणसाला परत निवडणूक लढवता येणार नाही, तो कुठल्याही पदावर जाऊ शकणार नाही, असं झालं तरच दुसऱ्या लोकांना काही पदं मिळतील, दुसरी लोक उभं राहू शकतील. आता बायका, स्त्रियांसाठी आता येणार ही निवडणूक गेली की पुढच्या निवडणुकीला, त्यावेळेस मग त्यांच्याच बायका, त्यांच्याच मुली, त्यांची आजी, त्यांची काकू, त्यांची वहिनी, त्यांची बहीण, कोणीतरी, सध्या तर ते चालूच आहे, मुलगी आणि सुनेचं नाटक चालूच आहे. तिकडं धनंजय मुंडे, पंकजा मुंडे नाटक चालूच आहे. विखे पाटलांना द्यायलाच पाहिजे, राणेंना द्यायलाच पाहिजे, थोरातांना, वडट्टीवारांना द्यायलाच पाहिजे, विलासराव देशमुखांना द्यायलाच पाहिजे, सुशीलकुमार शिंदेला द्यायलाच पाहिजे. अजून बरेच नावं सांगता येतील जे मला मुखपाठ नाही आहेत. मग हे असं कसं चालणार? तर मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने, राष्ट्रपतींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा
आणि भारतामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एका माणसाला जास्तीत जास्त 2 वेळा निवडणूक लढवण्याचा चान्स द्यावा, ही माझी विनंती आहे. सगळ्यांनी याच्यावर विचार करावा. मी काही कुठला मोठा नेता नाही आहे, पण तरीसुद्धा हा माझा विचार आहे. ज्यांना पटतो त्यांनी ऐकावा. किंवा कोर्टामध्ये केस करता येईल का, पब्लिक लिटिगेशनच्या नावाखाली ही केस करता येईल का, ह्याचा पण विचार करायला पाहिजे. धन्यवाद.